नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज आपण माझ्या या व्हिडिओमध्ये स्मृती आणि विस्मृती तसेच विस्मृती मानवाला देवाने दिलेली एक देणगी याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. मानवी मेंदू सर्व प्राणीमात्रांच्या मेंदूपेक्षा प्रगत आहे. विचार करण्याची क्षमता, सामाजिक भान व भाषा ही माणसाची वैशिष्ट्ये आहेत. आपली माहिती साठवण्याची क्षमता आपल्या कल्पनेपेक्षा तसेच आपल्या आयुष्यातील गरजेपेक्षा खूप खूप जास्त आहे. मिळवलेल्या माहितीचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करत असतो. मेंदूत साठवलेल्या माहितीला स्मृती म्हणतात. योग्य ही माहिती वापरता येणं म्हणजेच स्मरणशक्ती चांगलं असणं. ही माहिती काही कारणाने आठवली नाही तर ती विस्मृती. आपल्याला एखादी गोष्ट, नाव, शब्द न आठवल्याचा प्रत्यय अनेकदा येतो. हे सर्वांच्या बाबतीत घडते. फरक असतो तो विस्मृतीच्या प्रकारांचा व परिणामांचा. याची कारणे अनेक असतात. या स्मृती विस्मृतीच्या चक्रात नेमक्या कोणत्या क्रिया घडतात ते आता समजू लागले आहे. मेंदूचे गुण वाढत्या संशोधनाबरोबर आणखी वाढत आहे. स्मृती म्हणजे मज्जापेशींची विशिष्ट प्रकारे झालेली जोडणी. मेंदूच्या विविध भागात स्मृती निर्माण होतात व त्या दृश्य, ध्वनी, शब्द, भावना यांच्याशी निगडीत असतात. माहिती साठवणे व नंतर आठवणे यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया स्मृतीशी निगडीत असतात. स्मृतीचे प्रकार. 1. तत्कालीन स्मृती सेन्सोरी मेमरी. पचेंद्रियाकडून येणाऱ्या संवेदना 0.2 ते 0.5 सेकंद राहतात. हे नेणिवेच्या पातळीवर घडते. उदाहरणार्थ, डोळ्यासमोर अर्धाच क्षण असलेली पुन्हा वस्तू आठवणे. स्मृतीचे प्रकार. 2. अल्पकालीन स्मृती वर्किंग मेमरी. केवळ 10 ते 15 सेकंद राहते व यात जास्तीत जास्त 7 घटकांविषयी माहिती उपलब्ध असते. उदाहरणार्थ, वाचत व ऐकत असलेल्या वाक्याचा सुरुवातीचा भाग वाक्य पूर्ण होईपर्यंत लक्षात राहणे. स्मृतीचे प्रकार. 3. दीर्घकालीन स्मृती लॉंग टर्म मेमरी. या स्मृतीचे 2 प्रकार असतात. एखाद्या घटकाविषयी काय व कसे या प्रश्नाची माहिती यात असते. उदाहरणार्थ, गिटार वाजवणे, सायकल चालवणे इत्यादी. पचेंद्रियाकडून आलेल्या संवेदना मेंदूत नोंदवण्यायोग्य करणे म्हणजेच संकेतन ही पहिली पायरी आहे. यामध्ये मज्जापेशींच्या जोडण्या तयार होतात. काही वेळाने ते जोड घट्ट होतात. काही दिवसानंतर आवश्यकतेनुसार पेशीची ही घडण स्मृतीत रूपांतरित होते. एखाद्या घटनेत तयार झालेले जोड किती मजबूत होतात यावर ती घटना किती लवकर आठवते ते अवलंबून असते. याला स्मृतीची आठवण स्टोरेज म्हणतात. समोरील वस्तू वा व्यक्ती आधी पाहिली आहे असे वाटणे म्हणजेच ओळखणे रेकग्निशन आणि या वस्तूच्या संदर्भातील इतर तपशील लक्षात येणे म्हणजे आठवणे रिकॉल. या दोन्ही क्रिया म्हणजेच माहितीची पुनर्प्राप्ती रिट्रीव्हल, विस्मृती, नोंदणी, साठवण आणि पुनर्प्राप्ती यापैकी कोणत्याही पायरीवर गडबड झाली तर ती विस्मृती ठरते. आपल्या स्मृतीला जेव्हा दगाफटका होतो तेव्हा विस्मृती जाणवते. स्मृतीचे काम 7 प्रकारे बिघडू शकते. पहिले 3 प्रकार योग्य स्मृती साठवलेली असूनही हवी ती गोष्ट न आठवण्याचे आहे. 1. विसरणे ट्रान्सेन्स. काळाबरोबर स्मृती कमजोर होते अथवा नष्ट होते. अल्झायमर झालेल्या व्यक्तीच्या मेंदूतील हिप्पोकॅम्पस भाग नीट काम करीत नाही. त्यामुळे नवीन स्मृती तयार होत नाही. जेवणाचे टेबल आवरले की आपले जेवण झाले असल्याचे आठवत नाही. अशा स्थितीत एचम ने 50 वर्ष काढली. काही वयोवृद्धांना 50 वर्षापूर्वीचे लख्ख आठवते पण 15 मिनिटांपूर्वी सांगितलेले काम ते विसरतात.
दुर्लक्ष होणे, ॲब्सेंट माइंडनेस. स्मृती नोंदवली जात असताना वा परत मिळवित असताना लक्ष, ध्यान विचलित झालेले असते. किल्ल्या हरवणे, कपाळावर वा डोक्यावर सरकवलेला चष्मा शोधणे ही काही उदाहरणे आहेत. बाजूच्या चित्रात दुर्लक्ष होणे ही कृती पाहू शकता. स्मृती विस्मृती. स्मृतीची ही गंमत आहे. कॉम्प्युटर हे आधुनिक संशोधन. त्याच्या आत कितीतरी माहिती साठवली जाते, पण मेंदू हे काही जन्मापासूनच करतो. आता तर गर्भसंस्कारालाही महत्त्व आले. मात्र काही घटना, प्रसंग, दृश्य आपण विसरतो. असं का होतं? स्मरणाचे स्वरूप असते तरी कसे? तो गहन प्रश्न शास्त्रज्ञांनी सोडवला आहे. या स्मृतीमुळे आपण अध्ययन करू शकतो, संस्करण, संकेतीकरण, मग या मिळालेल्या ज्ञानाचा साठा स्मृतीमध्ये केला जातो. आपल्या पूर्वानुभवांचे पुनरुज्जीवन होते म्हणजे स्मरण. ही एक धारणशक्ती आहे, ज्याची चांगली त्यांना आपण एक पाठी म्हणतो. काहींना तर कोणत्या पुस्तकाच्या कितव्या पानावर एखादी ओळ आहे हे आठवतं. ह्याला फोटोजेनिक स्मरण म्हणतात. अनेकदा विस्मृतीत गेलेल्या गोष्टी प्रयत्न करूनही आठवत नाही, पण मग अचानक एखादा धागा मिळतो आणि प्रकाश पडावा तशी स्मृती त्याची उजळते. त्यामुळे गत अनुभव, मध्यंतरीचा शांत काळ व प्रत्यक्ष पुन्हा आठवण्याची क्रियाशील प्रक्रिया असे 3 टप्पे आहेत. स्मृतीची ही गंमत आहे. पचेंद्रियांच्या साहाय्याने ज्या गोष्टीचे ज्ञान होते त्याला वेदनेंद्रियाची नोंद म्हणतात. लहान मुलाला पेटत्या मेणबत्तीचं आकर्षण असतं. ते मूल हात पुढे करतं तेव्हा त्याला उष्णता वाजते. आपणही नको हा बाऊ होईल म्हणतो. ते मूल लक्षात ठेवतं. पुन्हा पेटती मेणबत्ती दिसली की ते मूल तेच म्हणते, हा आहे, हात लावू नका. काही घटनांची स्मृती अल्पकालीन, काही मिनिटांपुरती. उदाहरणार्थ फोन नंबर, पत्ता, मग पुन्हा ते विसरणे. स्मरणशक्तीचे खेळ मुलांना शिकवावे. खूप वस्तू थोडा वेळ बघून नंतर त्याची नावे लिहिणे. गोलाकार उभे राहून प्रत्येकाने एकेका फळांचे नाव घ्यायचे. पुढच्याने आधीचे व आपले सांगायचे. असे 8-10 जणांचे 2 ते 3 राऊंड झाले की आपली स्मरणशक्ती डळमळते. काहीजण मात्र जिंकतात. स्मृती विस्मृती. दीर्घकालीन स्मृतीची खूप गरज असते. लहानपणी पाठ केलेली रामरक्षा, कविता, शिक्षक, पत्ता, खूप आनंदाचे दिवस, प्रसंग सगळं तोंडपाठ असतं. म्हणून यात खूप दिवस, अगदी जन्मभर आपण त्या गोष्टी आठवतो. पण गंमत अशी आहे की 60नंतर हळूहळू ही दीर्घकालीन स्मृतीसुद्धा गायब व्हायला लागते. आणि एक गंमत म्हणजे अनेक वयोवृद्धांना कधीकधी वर्तमान घटनाही आठवत नाहीत, पण लहानपणाच्या आठवणी असतात. प्रासंगिक स्मृतीत एखादी खूप मोठी घटना, उदाहरणार्थ भूकंप, पूर, आग यामुळे उडालेला अहंकार लक्षात राहतात. पण म्हणूनच असं म्हटलं जातं की आनंदी घटना लक्षात ठेवायच्या, दुःखद घटना विसराव्या, नाहीतर मनस्वास्थ्य बिघडतं. शब्दाचं असंच. काही वाक्ये, काही शब्द आपण छान लक्षात ठेवतो. लेखकांना तर यामुळे विचारांना सुंदर रूप देता येतं. एखादी कविता वाचली की आपल्याला वाटतं, अरे यांना कसा हा शब्द सुचला, आपल्याला का नाही? म्हणून त्याला प्रतिभा असं म्हटलं जातं. दुःखाच्या गोष्टी आठवण सोडत नाहीत आणि सुखाच्या गोष्टी कालांतराने विसरत जातो. काही गोष्टी आपण विसरत जातो म्हणून चांगले जीवन जगू शकतो. साऱ्याच गोष्टी जर आठवणीत राहिल्या असत्या तर मेमरी फुल होऊन डोकं हँग झालं नसतं का? तरी देखील आपण काही गोष्टी कायम लक्षात ठेवत असतो.
जसे की आपला जन्मलेला दिवस, शाळेतले काही गमती-जमती, नोकरीला लागलेला पहिला दिवस, लग्न झालेला दिवस आणि जीवनातील काही घटना जे की आपण कधीच विसरत नाही. त्याचसोबत काही दुःखाच्या अशा घटना असतात जे की आपण विसरू शकत नाही. आपल्यावर आभाळ कोसळलेले क्षण लगेच विसरत नाही. पण काळ जसा जसा पुढे सरकतो तसे ते घटना विस्मृतीमध्ये जाते. मनाला दुःख देणाऱ्या घटना हळूहळू विसरत गेले तरच आपण जीवन जगू शकतो. अन्यथा आपल्या डोक्यावर खूप ताण येऊन जीवन असह्य होऊन जाते. निसर्ग देखील उन्हाळ्यात पार सुकून जातो आणि पावसाळ्यात परत सर्वत्र हिरवेगार होतो. असाच काही अनुभव माणसाच्या जीवनात येत असतो. दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख हा निसर्ग नियमच आहे. म्हणूनच काही गोष्टी स्मृतीमध्ये आणि विस्मृतीमध्ये ठेवणे आवश्यक आहे. काही लोकांना दैनंदिन डायरी म्हणजेच रोजनिशी लिहिण्याची सवय असते. यामुळे डायरी वाचताना डोळ्यासमोर जशाच तशा अनेक गोष्टी उभे होतात. डायरी लिहिणे चांगली गोष्ट आहे. त्याची थोडीफार सवय आपणाला असावीच. अशीच एक डायरीचे काम सोशल मीडियातील फेसबुक हे करीत असते. यामागील वर्षे आजच्या दिवशी तुम्ही काय पोस्ट केलात ते लास्ट मेमरीमध्ये ते आठवण करून देते. त्या वास्तव हा एक चांगला पर्याय आहे. डायरी म्हणून आपली आठवण जतन करून ठेवण्याचा या मीडियाचा वापर आपण आपल्या जीवनातील काही घटना नोंद करून ठेवण्यासाठी केल्यास खरा उपयोग केल्याचा आनंद होईल. विस्मृती मानवाला देवाने दिलेली एक देणगी. विस्मृती दुःखाचा जेवढा विचार करावा तेवढे ते अधिक वाढत जात असते. विस्मृती हा एकमेवच उपाय त्यावर परिणामकारक ठरतो. विस्मृती ही निसर्गाने दिलेली सर्वात श्रेष्ठ देणगी आहे. ती नसेल तर विविध स्मृतीच्या ससेमिऱ्यानं माणूस वेडा होऊन जाईल. माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.